शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते। तर नमस्कार मंडळी आणि अद्विक्स कॉझिनेस्टमध्ये मी आता तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि आज आहे दीप अमावस्या। आज दिव्यांचं पूजन केलं जातं। खरं तर आपली संस्कृती ही खूप महान आहे, कारण प्रत्येक गोष्टीला इथे काही ना काही कारण असतं। आज दिव्यांची पूजा केली जाते। दिव्यामध्ये तेल तूप ओतून त्यामध्ये कापसाची वात लावली जाते आणि त्याची पूजा केली जाते। खरं तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। महत्त्वाचा का आहे तर मी तुम्हाला ते सांगतेच। आजच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते। तर ती का केली जाते तर त्याचं महत्त्व असं आहे की दिव्यांची पूजा करण्यामागचं कारण आहे ते म्हणजे अंधकार दूर करून ज्ञानाचा जो प्रकाश आहे तो पसरवतो। घरामध्ये सकारात्मक वृत्तीचे आगमन होते आणि लक्ष्मीचे देखील आगमन होते। आणि विशेषतः दीपपूजन हे एकदम शुभ प्रसंगीच केलं जातं, जसं की दिवाळी, दीपपूजन। आपण दिवाळीला पहा खूप सारे दिवे लावतो आणि मी या ठिकाणी आज देखील मी थोडीफार तयारी केलेली आहे, पण माझी तयारी अजून पूर्ण झालेली नाहीये। काही सुरू आहे, काही अजून करायचे आहे। या ठिकाणी माझं आज झालेलं असं होतं की म्हणतात ना ते दिवसभर घरी आणि दिवा लावून दळण करी, नेमकी माझं तसंच झालेलं होतं आज। आणि माझं दळण खरंच संपलेलं होतं, त्यामुळे नेमकी आज गव्हाच्या पिठांच्या दिव्याचा मान असतो आणि माझं नेमकी आज गव्हाचं पीठच संपलेलं होतं। मग हे ऑफिसवरून आले, मग मी त्यांना दळायला वगैरे पाठवलं। मग ते आणि आधी गेले, त्यांनी दळण दळून आणलं। मग आता इथून पुढे माझी तयारी सुरू आहे। तोपर्यंत मी डाळ भात वगैरे लावलेलं होतं आणि आता इथून पुढची तयारी सुरू करायची आहे अजून, त्यामुळे बहुतेक थोडंसं लेट होईल, पण मग चला करू आता हळूहळू। ठिकाणी त्यांना दळण दळून आणेपर्यंत मी डाळ भात लावला होता। इथे डाळ झालेली आहे आणि इथे भात पण ऑलमोस्ट झालेलाच आहे। आणि आता डाळ भात तर ऑलरेडी झालेला आहे, मग तो साईडला ठेवून दिला आणि घेतली आता बटाट्याची भाजी करण्यासाठी। आज मी साधी सिंपल अशी बटाट्याची भाजी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी एक मीडियम साईजचा बटाटा अगोदरच साल काढून घेतलेला होता। त्याच्यासाठी 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि थोडीशी कोथिंबीर अशी एकदम साधी सिंपल भाजी बनवणार आहे मी आज। आणि मी आता या ठिकाणी तुमच्यासोबत बटाट्याच्या भाजीची रेसिपी एकदम शॉर्टमध्ये शेअर करणार आहे। त्याच्यासाठी मी गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। नंतर जिरे मोहरी घातली। जिरे मोहरी व्यवस्थित फुललं की मग लसूण ऍड केलेला आहे। लसूण देखील व्यवस्थित लाल होऊन दिला की लसणाचा तडका जर व्यवस्थित बसला तर कोणती देखील भाजी एकदम मस्त होते। त्यानंतर बटाट्याचे कट करून घेतलेले होते ते ऍड केलेले आहेत। असंच थोडंसं परतून घ्यायचं। नंतर मी 2 चमचे कांदा लसूण मसाला ऍड केलेला आहे। नंतर थोडीशी हळद पावडर आणि 2 चमचे तिखट ऍड केलेला आहे। चवीनुसार मीठ आणि अशी आपली साधी सिंपल भाजी एकदम लवकर तयार होते। शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून भाजी व्यवस्थित हलवून 5 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची आहे। आणि इथे स्वयंपाक तर ऑलमोस्ट झालेलाच होता। पीठ देखील भिजून ठेवलेलं होतं, फक्त पोळ्या बाकी होत्या। मग त्यानंतर मी कणकेचे दिवे बनवण्यासाठी घेतलेले आहेत आणि हे दिवे आपण आपल्या इच्छेनुसार 5 किंवा 7 बनवत असतो। या ठिकाणी मी 5 दिवे बनवणार आहे आणि हे दिवे मी पहिल्यांदाच बनवत असल्यामुळे मला काही एवढे ते जमले नाही। आणि सेम याच पद्धतीने मी 5ही दिवे बनवून घेतलेले आहेत। दिव्यामध्ये तेल देखील टाकलेलं आहे। आता ह्या दिव्यामध्ये कापसाच्या वाती लावून दिवे पेटवणार आहे मी। आणि दीप अमावस्येला याच दिव्यांचा खरा मान असतो। आणि या ठिकाणी आता मी या दिव्यांची पूजा करणार आहे।
आणि आता देवापाशी दिव्यांची पूजा तर झालेली होती. देवपूजा झाल्यानंतर मी आधीची आणि आधीच्या पप्पांचं देखील औक्षण केलं. खरं तर आज औक्षण केल्याने दीर्घ आयुष्य तर लाभतंच, पण मग चांगलं आरोग्य देखील लाभतं. त्यामुळे आज जे काही पुरुष मंडळी असतात किंवा लहान मुलं किंवा मुली असतात त्यांचं देखील औक्षण केलं जातं. आणि ओवाळायला बसल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आमची टोपी मिसिंग आहे म्हणून मग आम्ही काय केलं, आधीच्या पप्पांनी डोक्यावर हात ठेवला आणि मी आधीचं आणि आधीच्या पप्पांचं एकदम छान पद्धतीने औक्षण करून घेतलं. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.